नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. चामोर्शी पंचायत समितीची सुमारे 50 वर्ष जुनी इमारत आता अधिकारी, कर्मचारी आणि येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. जीर्ण झालेले छत, कुजलेले लाकडी फाटे तसेच सडलेले दरवाजे आणि खिडक्या यामुळे या इमारतीचा सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागाचा प्रशासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या पंचायत समितीची ही इमारत सुमारे 50 वर्षापूर्वी बांधण्यात आली. मात्र आता या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याच इमारतीतून दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. इमारतीच्या छताची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. छतावर प्लास्टिकचे आच्छादन करून तात्पुरती डागडुगी करण्यात आली आहे. छताला आधार देणारे लाकडी फाटेही कुजलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. पावसाळ्यात या जीर्ण इमारती धोका आणखी वाढत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. इमारतीचे दरवाजे आणि खिडक्याही सडल्या असून अनेक भागांची पडझड झाली आहे. तरीही पंचायत समितीचा विविध विभागांचे कामकाज याच ठिकाणी सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांमधून दररोज नागरिक आपल्या शासकीय कामांसाठी येथे येतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांचाच नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशीही जोडला गेला आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून ती वापरण्यास सुरक्षित आहे की नाही याचा अहवाल तयार करण्याची तसेच आवश्यक भासल्यास कार्यालयासाठी पर्याय व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. सुमारे 50 वर्ष जुन्या या जीर्ण इमारतीच्या जागी आधुनिक आणि सर्व सुविधांचे सुसज्ज नवीन पंचायत समिती भवन उभारण्यात यावे. त्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून प्रस्ताव मार्गी लावावा अशी जोरदार मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. तर ही होती नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी चामोर्शीचे अधिकृत प्रतिनिधी विजय लाड यांची ग्राउंड रिपोर्ट. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.